दिशा सालियनचे वडील सतीश सालियन पुन्हा मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी सतीश सालियन यांनी दिलेल्या लेखी तक्रारी संदर्भात पुढील कारवाई जाणून घेण्यासाठी सतीश सालियन पुन्हा मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला पोहोचले। इन्व्हेस्टिगेशन केल्यावर तो सुसाईडचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कचऱ्याच्या डब्यात टाकला, सचिन वाझे आणि त्या डॉक्टरला अरेस्ट केलं। तर मग हे असे फालतूचे फ्रिव्हलस नॅरेटिव्हला काही अर्थ नाही आहे, याला कायद्यात काही व्हॅल्यू नाही आहे। आम्ही त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दलच कारवाईसाठी आम्ही जे मागणी केलेली आहे आणि आमचं तर ॲक्सेप्ट केलं आहे, न्यायालयाने सांगितलं की आम्ही कॉग्निझन्स घेत आहोत। वळूया पुढील बातमीकडे। सौगात मोदी किट वाटपावरून प्रकाश आंबेडकरांनी आता जोरदार टीका केली। देशातील 22% हिंदू देश सोडून जात असल्यामुळे मोदींनी ही खेळी केली आहे। देशात मुस्लिम मॉब लिंचिंगचे अनेक मुस्लिम बळी ठरले, त्यामुळे मुस्लिमांनो किट स्वीकारू नका असं आवाहन आंबेडकरांनी केलं आहे। आमच्या दृष्टीने असणार एक 4 दिवसापूर्वी रिपोर्ट आलेला आहे की 22% हिंदूंची मानसिकता आहे की आपण देश सोडून गेलं पाहिजे, आणि तो ऑफिशियल रिपोर्ट आहे, तो काही इतर कोणाचा नाही आहे। तेव्हा 22% मतदान आपल्या विरोधात गेलेलं आहे। तेव्हा हे 22% मतदान आपल्या विरोधात गेलेलं आहे का, आता आपल्या असणारं चारित्र्य ह्याच्यामुळे गेलेलं आहे, आणि म्हणून आपलं चारित्र्य चांगलं करावं, पॉलिटिकली चांगलं करावं म्हणून असणारा सौगाते मोदी असा किट वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेला आहे की ज्यांचे हात रक्ताने मुस्लिम रक्ताने माखलेले आहेत, त्या हाताने हे सौगाते मोदी जे आहे किट हे घ्यायचं की न घ्यायचं याच्या संदर्भातलं त्यांनी मुस्लिम समाजाशी क्लिअर कट बोललं पाहिजे, डायरेक्शन दिल्या पाहिजेत। जे डायरेक्शन देतील ते मुसलमानांच्या बाजूने आहेत मौलवी, जे डायरेक्शन देणार नाहीत त्यांच्याबद्दल मुसलमान हा आपला विचार मान्य करेल अशी असणारी परिस्थिती आहे। तर सौगाते मोदीवरून उद्धव ठाकरेंनीही भाजपवर जोरदार टीका केली। सौगाते मोदी नाही तर सौगाते सत्ता असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात वाटतायत असा टोलाही त्यांनी लगावला। हिंदूंच्या मंगळसूत्रांचं आता रक्षण कोण करणार असा सवाल त्यांनी विचारला। ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे। ही काही सौगाते मोदी नाहीये, हे सौगाते सत्ता आहे। म्हणजे यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत। वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये। वाल्मिकच्या चेल्यांनी संतोष देशमुखांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे। सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशी दरम्यान आपल्या गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे। सुदर्शन घुलेनं पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचं कळत आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरला। आवादा कंपनीच्या ऑफिस बॉयच्या जबाबामुळे कराड गँगच्या टप्प्यामध्ये कार्यक्रम झालेला आहे। ऑफिस बॉयच्या कबुली जबाबातून हत्येचं कारण आणि वादाची ठिणगी कुठे पडली याचा घटनाक्रम समोर आलेला आहे। सरपंच हत्या प्रकरणात सर्वात जास्त म्हणजे 19 पुरावे स्कॉर्पिओमध्ये आढळून आले होते आणि याच काळ्या स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। ही स्कॉर्पिओ गाडी आरोपी गँगचा म्होरक्या सुदर्शन घुलेची आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली। तसंच जोपर्यंत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत समाधानी नाही म्हणणं हे घाईचं होईल असंही म्हणत त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। सुदर्शन घुलेची कबुली म्हणजे वाल्मिक कराडसाठी पळवाट आहे का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केला आहे। तर घुलेनं पोलिसांपुढे कबुली दिली असेल तर ती तितकीशी ग्राह्य धरली जाणार नाही। मॅजिस्ट्रेट पुढे कबुली दिली असेल तर केस संपल्यात जमाय असंही दमानी यांनी म्हटलं आहे। आरोपीच्या आकाला वाचवलं जात होतं, आता सातारच्या एका आकाला वाचवताय असा घणाघात राऊत यांनी केला। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची अवस्था दारुण झाली आहे, गृहमंत्री हताश आहेत, हतबल आहेत आणि गोंधळलेले आहेत असं बेजबाबदार वक्तव्यही करण्यात आलेलं आहे।
देर है लेकिन अंधेर नहीं अशी टिप्पणी बजरंग सोनावणेंनी सरपंच हत्या प्रकरणाच्या अपडेटवर केली. गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे असं म्हणत मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा अशी ही मागणी त्यांनी केली आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंबाबत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे अशा शब्दात संजय राऊत यांनी सुनावलंय. उद्धव ठाकरे मिस्टर बीन असल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली होती. त्यावरून राऊतांनी ही टीका केली. शिंदे सेनेनंही राऊतांना उत्तर दिलंय. संजय राऊत हे कृतज्ञतेचे शिरोमणी असल्याचं नरेश म्हस्केंनी म्हटलं. अनिल परबांच्या विधान परिषदेतील टीकेनंतर राणे समर्थक आक्रमक झाले. बॅनरबाजी करत राणे समर्थकांनी अनिल परबांना उत्तर दिलं. अनिल परब यांच्या घरासमोर ही बॅनरबाजी करण्यात आली असून बॅनरवर नितेश राणेंचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेतील प्रवेश केल्यानंतरही माजी आमदार रवींद्र दंगेकरांच्या मनात काँग्रेस असल्याचं समोर आलंय. दंगेकर यांनी रंगभूमी दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या पोस्टवर काँग्रेसचा पंजा आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. तरी देखील काँग्रेसचा पंजा या पोस्टमध्ये पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात चांगल्या सुस्थितीतल्या गाड्या का नाही असा जाब अजित पवारांनी विचारला. ताबडतोब 2 नवीन गाड्या घ्या असे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले. चांदिवलीमध्ये आमदार दिलीप लांडे यांनी गाडीत भरलेले सिलेंडर रस्त्यावर फेकून दिले. धारावीमध्ये गाडीतील सिलेंडर ब्लास्ट नंतरच चांदिवली विधानसभेमध्ये आमदार दिलीप लांडे यांनी विभागाच्या पार्किंगमध्ये व रस्त्यावर उभ्या असलेल्या घरगुती सिलेंडरच्या गाडीतील सिलेंडर खाली फेकून आंदोलन केलंय. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनंच होणार आहे. हा निर्णय कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलंय. हा निर्णय 2022 मध्येच झाला होता. याबाबतच्या अंमलबजावणीला 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती असंही त्यांनी सांगितलंय. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचं समर्थन करणाऱ्या संभाजी भिडेंचा संभाजी ब्रिगेडनं मात्र समाचार घेतला. 1.5 दमडीची पुस्तकं वाचून संभाजी भिडेंचं डोकं बधीर झालंय असा हल्लाबोल संभाजी ब्रिगेडनं केलेला आहे. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाच्या वादावर सरकारनं इतिहास तज्ज्ञांसह एक समिती नेमावी. या समितीनं दोन्ही बाजू ऐकाव्यात असं होळकरांचे वंशज भूषणसिंग होळकर यांनी म्हटलं. स्मारकासोबत आमच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे विरोधात काही लोक भूमिका घेत असतील तर आम्हाला ते मान्य होणार नाही असंही त्यांनी पुढे म्हटलंय. मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार आहे आणि यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. मनसेच्या या पोस्टर्सवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आलाय आणि याआधी मनसेच्या बॅनरवर कधीच बाळासाहेबांचा फोटो लावण्यात आला नव्हता आणि त्यामुळे राजकीय चर्चांना आता सुरुवात झाली आहे. सर्वांनाच बाळासाहेबांचा फोटो लावायचा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसेच्या बॅनरबाजीवर जोरदार निशाणा साधलेला आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी नाशिकमधून 7 ते 8 हजार कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार आहेत. आगामी पालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर यांनी दिलेली आहे. तसंच गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मनसे विशेष मोहीम राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना एकच आहे तसंच हा शिंदे गट हा एक गट आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. स्टुडिओ तोडफोडीशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही असंही त्यांनी म्हटलं. कॉमेडियन कुणाल कामरावर मंत्री शंभूराज देसाई चांगलेच संतापले. कामराला टायरात घालून 3rd डिग्री द्यायला लावू असं थेट विधान शंभूराज देसाईंनी केलंय. मंत्रालयामध्ये पाण्याचा तुटवडा आहे. गेल्या 2 दिवसांपासून मंत्रालयात पाणीवाणी आहे. पाण्याअभावी अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. पाण्याअभावी सर्व कॅन्टीन व्यवस्था जी आहे ती ठप्प झाली आहे. 5व्या, 6व्या आणि 7व्या मजल्यावरील वॉशरूम पाण्याअभावी वापरता येत नाहीयेत. पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी संपत असल्यामुळे गाडेला VC द्वारे हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं त्याच्या कोठडीत वाढ करत गाडेला 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुणे स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळेस पीडितेनं सगळी आपबीती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. या प्रकरणात असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावं अशी मागणी तिने केलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचे पुण्यामध्ये होर्डिंग लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील अलका चौकामध्ये लावलेल्या होर्डिंग्सवर रिक्षा, गुवाहाटी, दाढी, चष्मा आणि गद्दार या शब्दाला महाराष्ट्रात बंदी आहे का अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला होता. औरंगजेबाची कबर केंद्र सरकारनं तोडावी अशी मागणी शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली. केंद्र सरकारनं कबर तोडकामाची प्रक्रिया सुरू करावी आणि कबर राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या यादीतून काढून टाकावी अशी मागणी शेवाळेंनी केलेली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेऊन त्यांनी या संदर्भातली मागणी केलेली आहे. कबर केंद्र सरकारनं तोडावी अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केलेली आहे. तसं पत्र त्यांनी यावेळेस गजेंद्र शेखावत जे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे आता ही कबर जी आहे ती केंद्रानं तोडावी असं या पत्राद्वारे माजी खासदार राहुल शेवाळेंनी म्हटलंय. पाहूया इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन मीच केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस कोठडीत असणारा प्रशांत कोरटकर पोलिसांकडे पोपटासारखा बोलत असल्याची माहिती मिळतेय. अटक टाळण्यासाठी हैदराबाद मार्गे चेन्नईला जाण्याच्या तयारीत असल्याचंही कोरटकरनं पोलिसांना सांगितलंय. दौंड तालुक्यामध्ये गोपाळवाडी परिसरामध्ये आढळलेल्या मृत अर्भक आणि मानवी अवयवाप्रकरणी आरोग्य विभागानं रुग्णालयाला नोटीस बजावलेली आहे. बंगाळे क्लिनिक अँड नर्सिंग होम या रुग्णालयातील हे अर्भक आणि मानवी अवयव असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये पुढे आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, ज्यामुळे समाजामध्ये द्वेषाची भावना आणि गटातटात दंगा घडू शकतो. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नागपूर हिंसाचार आणि दगडफेकीचे पंचनामे जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत. नुकसानग्रस्तांना 7,20,000ची मदत येत्या 2 दिवसात मिळण्याची शक्यता आहे. दंगलीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियाला 5 लाखांची मदत मिळावी असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. टोरेस घोटाळ्याप्रकरणी ईडीनं पहिली अटक केलेली आहे. हवाला ऑपरेटर अल्पेश खाराला अटक झालेली आहे. मुख्य आरोपीकडील रोकड क्रिप्टोकरन्सीमध्ये कन्व्हर्ट केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्याला 1 एप्रिलपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. नियतीनं माझ्या नशिबात जेवढं आयुष्य लिहिलंय तेवढं जगेन असं सलमान खाननं म्हटलंय. लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल भाईजाननं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. त्याच्या आगामी सिकंदर चित्रपटाच्या प्रमोशन वेळेस त्याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून देण्यात येणाऱ्या धमक्यांबाबत विचारण्यात आलं होतं आणि यावेळेस सलमान खाननं ही प्रतिक्रिया दिलेली आहे. ओडिशामध्ये पोलीस आणि काँग्रेसच्या आंदोलकांमध्ये झटापट झाली. 14 आमदारांच्या निलंबनाविरोधात आंदोलन सुरू होतं आणि यावेळेस पोलिसांकडून आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारण्यात आले. या पाण्याच्या फवाऱ्यांना वेग इतका होता की यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले. श्रीगोंद्याच्या बहादूरगडाचं नाव धर्मवीर गड करा अशी मागणी भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी केलेली आहे. पाचपुते यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना याबाबतचं निवेदन दिलंय. मुघल सेनापती बहादूर खान ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं गडाची ओळख निर्माण करा अशी मागणी करण्यात आली आहे. बलात्काराच्या खटल्यामध्ये दिलेल्या आदेशावरून सुप्रीम कोर्टानं अलाहाबाद हायकोर्टाला फटकारलं. बलात्कारासंदर्भात ही टिप्पणी असंवेदनशील असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टानं अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला तत्काळ स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तांत्रिक गोंधळाचा फटका मराठा उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. मुख्य परीक्षेसाठी हजारो मराठा उमेदवारांचे अर्ज ईडब्ल्यूएस प्रवर्गातच असल्यानं तांत्रिक गोंधळ निर्माण झाला. मराठा विद्यार्थी SEBC आरक्षणाला मुकण्याची शक्यता आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा प्रवास आणखीन जलद होणार आहे, कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वे 8 पदरी होणार आहे. MSRDC कडून राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी MSRDCनं हा निर्णय घेतलेला आहे. मुंबईतील क्लीनअप मार्शलची सेवा 4 एप्रिलपासून बंद होणार आहे.
वाढत्या तक्रारींमुळे मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. पालिकेनं एप्रिल 2024 मध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये 30 क्लीनअप मार्शल्सची नेमणूक केलेली होती. मात्र त्यांच्या विरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारीही होत्या. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मध्य रेल्वे विभागानं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. महाराष्ट्र एक्सप्रेसला LHB कोच लावले जाणार असल्यानं प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता विशेष ट्रेनच्या परिचालन कालावधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर पुढील बातमी पुण्यातून. देशी दारूच्या दुकानात चांगलीच हाणामारी झाली. दारू खरेदीनंतर पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून हा हाणामारीचा प्रकार घडलेला आहे. दुकानातील कामगार शुभम सिंग आणि दत्तात्रय पाफाळे यांच्यामध्ये हा वाद झाला होता. विशेष म्हणजे या हाणामारीमध्ये महिलांनीही सहभाग घेतला. पोलिसांनी तातडीनं कारवाई केलेली आहे आणि शुभम सिंगच्या फिर्यादीवरून 2 महिलांसह 4 पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅन्सर, डायबिटीज आणि हार्ट अटॅक रुग्णांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. या गंभीर आजारांवरील औषधांच्या किमतीत 1.7% वाढ होणार आहे. कच्च्या मालाच्या आणि इतर खर्चात सतत वाढ होत असल्यामुळे औषधं महागणार आहेत. राज्याच्या गृह विभागातील फॉरेन्सिक लॅबमध्ये 166 पदांसाठी 5 एप्रिल रोजी भरती परीक्षा आहे. मात्र ही परीक्षा 5 आणि 7 एप्रिलला गुजरातमध्ये होते आणि यावरून उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई आणि नागपुरात परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी उमेदवारांनी केलेली आहे. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या भारतीय पहिल्या रियालिटी शोची घोषणा करत सोनी मराठी वाहिनीनं महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिलेली आहे. शुभारंभ सोहळ्यात महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. हा शो महाराष्ट्राचा धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक असा अनमोल ठेवा अभिमानानं रसिकांसमोर आणणार आहे. नवरा बायकोचं नातं हे विश्वासाचं आणि प्रेमाचं. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये नवरा बायकोच्या नात्याला तडे जातील अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. महिला एवढ्या क्रूर का झाल्या आहेत पाहूयात या रिपोर्टमध्ये. मुस्कान, गोपाली देवी, रंजू आणि अशा अनेक जणी या हिंसक का झाल्या? या महिलांमध्ये हा क्रूरपणा आला कुठून? आपल्याच नवऱ्याला इतक्या हिंसक पद्धतीनं मारण्याची मानसिकता आली कुठून? का करतात नवऱ्यांच्या मृतदेहांचे तुकडे? एवढ्या पराकोटीचा क्रूरपणा बायकांमध्ये आला कुठून? नवरा बायकोचं नातं हे विश्वासाचं आणि प्रेमाचं. मात्र गेल्या काही दिवसांपासून या नात्याला तडे जाताना थेट शरीराचेच तुकडे पाडले जात असल्याचं वास्तव समोर आलंय. काही घटनाच पाहूया. ठिकाण मेरठ. महिलेनं प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. मृतदेहाचे 15 तुकडे करत प्लास्टिकच्या ड्रममध्ये सिमेंटसह भरले. ठिकाण जयपूर, राजस्थान. महिलेनं प्रियकरासह मिळून पतीची निर्घृण हत्या केली. मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत टाकला, तो जंगलात नेला आणि थेट जाळला. ठिकाण मुंबई. महिलेकडून प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पतीची हत्या. खरं तर स्त्री म्हणजे वात्सल्य, कोमलता, प्रेमळ भाव आणि ममत्व. मात्र आपल्याच नवऱ्याचा मृतदेह गोणीत भरताना किंवा ड्रममध्ये भरताना तिच्या मनात नेमक्या काय गोष्टी सुरू असतात? यामागील कारणं काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आम्ही थेट मानसोपचार तज्ज्ञांकडे गेलो. त्यावर मानसोपचार तज्ज्ञ राजेंद्र बर्वे काय म्हणाले पाहूया. स्पर्धात्मकता जशी पुरुषांच्यात आहे तशी स्त्रियांच्यामध्ये पण आहे. आणि ज्याला आम्ही टेरिटोरियल व्हायलन्स म्हणतो, म्हणजे आपली जागा, आपली स्पेस ही माझी हक्काची आहे आणि याच्यावरती कोणी अतिक्रमण करता कामा नये. मग ते पुरुष आहे की बाई आहे, स्त्री पटकन बघणार नाही, पुरुष पण बघणार नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला ट्रेनमध्ये, बसमध्ये, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये स्त्रिया ह्या पुरुषांच्या इतक्याच किंवा त्याच्यापेक्षा काही प्रमाणात जास्त अग्रेसिव्ह झालेल्या दिसतात, आक्रमक झालेल्या दिसतात. मात्र या विकृतीमागची कारणं काय? व्यक्तिमत्व विकार, भावनांवर योग्य नियंत्रण न राखता येणं, संवादाऐवजी सूड आणि रागाची भावना तीव्र होणं,
विचारशक्ती क्षीण होणं, समाजात चुकीचं काम करण्यासाठी भडकावणाऱ्या व्यक्तीचाही या हत्या प्रकरणात तितकाच सहभाग दिसतो. एखाद्या व्यक्तीला जीवे मारणं हे आपल्या प्रेमासाठी कसं योग्य आहे हे कुणीतरी पटवून देत असतं. प्रेमासाठी ही बाधा दूर करणं गरजेचं आहे हे मारणाऱ्या व्यक्तीच्या मनावर बिंबवलं जातं. म्हणजेच एका अर्थानं त्याचं संपूर्ण ब्रेन वॉश केलं जातं. परिणामी व्यक्ती चुकीचं पाऊल उचलते. मात्र काही वेळेस समाजही अशा घटनांमध्ये तितकाच दोषी असतो. हेच अतुल सुभाष प्रकरणातून समोर आलं होतं. त्यामुळे टोकाचे वाद झाल्यानंतर संवाद करणं, व्यक्त होणं किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं ही काळाची गरज आहे. तरच समाजाच्या दृष्टीनं अत्यंत घातक असलेल्या अशा घटनांना आळा बसेल.